सुप्रभात मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आहे आपला दिवस 5वा आणि आपण निघालो आहोत अमृतसरवरून पटनी टॉपसाठी. आणि आज फायनली आपण पहाडोंमध्ये पोचणार आहोत. सो चला एन्जॉय करूया आजची ही आपली जर्नी. एरो आहे ना, तिथे आम्ही आहे. आणि त्याच्या बाजूला जे ब्लॅक लाईन तुम्हाला दिसत, ब्लॅक बॉर्डर, ती पाकिस्तान बॉर्डर. सो आज फायनली जम्मूमध्ये आता थोड्याच वेळात एंटर करणार आहे. किती दाखवते 160 किलोमीटर अजून बाकी आहे. म्हणजे 160चं आमचं डेस्टिनेशन आहे, त्या जम्मूची बॉर्डर त्याच्या आधीच लागेल. सो चला पद्या, जम्मू बॉर्डर आली तर लक्ष ठेव. बघितलं पाहिजे होतं किती किलोमीटर आहे ते. चल वरतून बघू. लाकूड होतं. दोन मिनिटं थांबूया काय जरा. हायवे आहे का? हायवे आहे ना लागणार आहे. हा, 2 मिनिटं थांब साईडला जरा पुढे. हा हा हा, पाणी प्यायचं आहे का रे? थांबा मी उतरतो, तुम्ही थांब. त्या तिथे लांब डोंगर दिसायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो. इकडे राईट साईडला पण बघा. आणि आमचा आता घाटातला रस्ता चालू झालेला आहे. आता आम्ही थोडं समुद्र सपाटीपासून हळूहळू हळूहळू थोडं थोडं वरती जाणार आहोत. रोड इज हिली, ड्रोन ड्राईव्ह सिली. ब्रोनी चांगले मेसेजेस टाकलेले आहेत. हा नजारा बघा. आणि ही आपली बाईक. हो फायनली पहाड ही पहाड अब दिखेंगे. तिकडे समोर पण सगळे डोंगर झाडी. जरा आता ब्रेक घेतलाय, रस्त्याचे कामं चालली आहेत इथे बरीच, आणि त्याच्यामुळे दम लागतोय. चला
इथे मागे काहीतरी ढाबा आहे, जरा काहीतरी पाणी बिनी पिऊया. माझ्या पण गाडीचा काढून आलं असतं हे. एक पाणी बॉटल दे दो. तू बुटांना खालून सोल लाव. मग तेच बोललो ना, पाय टेकण्यासाठी बुटांना खालून सोल लाव. उलट तुला तसे तरी पाय मोकळे करतायत. माझा पाय खाली गेला की माझा पाय जमिनीला टेकतोय. निक्याचा तरी तरंगत, निक्याच्या गाडीवर निक्याचा पण तरंगत राहतो माहितीये का बसल्यावर. हो, उधमपूर सिटीमध्ये पोचलोय आणि आता आपला जायचं आहे इकडे कुठेतरी. पटनी टॉप या डोंगरांमध्ये आहे, तिथे पोचायचं आहे. पाणी प्यायला थांबलेलो, जरा बरं वाटलं. आजच्या दिवसाचे शेवटचे 40-50 किलोमीटर बाकी आहेत, 1 तास मॅक्सिमम. सो चला पटपट कवर करू. ऑलरेडी 4 वाजलेत, 5 वाजेपर्यंत पोचायचं आहे. पुढे ॲक्च्युली श्रीनगर अजून लांब आहे, त्याच्यामुळे श्रीनगर करत नाही आहे. बिकॉज काय होईल, जर श्रीनगर करायला गेलं तर रात्र होईल पोचायला. 8, 8:30, 9 वाजतील. आणि आम्हाला ह्या इकडच्या एरियांमध्ये रात्रीचं ट्रॅव्हलिंग अवॉइड करायचं आहे. आम्ही असंही रात्री ट्रॅव्हलिंग केलंच नाही. त्या दिवशी एक दिवस ते टायर पंक्चरमुळे जरा लेट झालेलं, अदरवाईज रात्रीला ट्रॅव्हलिंग नाहीच. लेट्स गो. फायनली आजचा स्टे आपला पहाडोमध्ये असणार आहे. आणि पहाडोवाली मॅगी उद्या खाऊ आपण नाश्त्याला. चला स्टँड क्या. आणि हा बघा उन्हाळ्यातला वॉटरफॉल काश्मीरमध्ये.
हां, इथून डायरेक्ट जर गेलं ना टनलमधून, चेन्नई टनल, तिथून डायरेक्ट श्रीनगर आहे. आणि इथून आम्ही आता खालून इकडे या साईडला जातो आहे, ते पटनी टॉप आहे. सो बघू, तिकडून पण रस्ता आहे ॲक्च्युली डायरेक्ट निघायला बाहेर, किंवा आम्ही इथून रिटर्न येऊन असं त्या टनलमधून जाऊ शकतो. तो जो चेन्नई टनल आहे तो 9 किलोमीटरचा आहे. आणि असं बोलतात तो वन ऑफ द लार्जेस्ट टनल इन एशिया आहे. द्यायचा त्यांना रस्ता डायरेक्ट. खचला का काय रस्ता? त्या दोघांचा व्हिडिओ आलाय कडक. आता गाडी आली, तिला जाऊ दे, राजस्थानवाली लाल गाडी. सोबत शपथ तो बा. आय गेस वी आर ऑलमोस्ट ऑन टॉप. आता इथे सगळे हॉटेल चालू होतील. हा घाट. हां, डायरेक्ट काश्मीर टू कन्याकुमारी हायवे स्टार्ट होतो ना. गाडी आहे पुढे. श्रीनगर 190 का काहीतरी होतं तिथे. जाऊ दे, गाड्या येतात, गाड्या येतात. तर मंडळी, थंड हवा लागायला सुरुवात झालेली आहे. आणि या जॅकेटसोबत एक विंटर लायनर येतं, ते उद्यापासून वापरावं लागणार आहे, जे की बॅगेत ठेवलेलं आहे. एक नंबर. आणि हे बघा, हा 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 हा, वा रे वा. खतरनाक. एसीच सांगितलंय. विचारूया ना नॉन एसी बघू.
हो 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 इश्क मेरा तड़पावे. हा होतो. पुढे गेला. फायनली पोचलोय आम्ही पटनी टॉपला. हॉटेलपासून 2 किलोमीटरच्या आधीच जरा थांबलोय. तुम्हाला काहीतरी एक व्ह्यू दाखवायचा आहे, तो पहिला बघा तुम्ही. हा बघा, एक नंबर. कसं आहे या व्ह्यू साठी किती 1000 किलोमीटर झाले रे. आणि 2000 किलोमीटर आलोय उन्हातानातून. आणि हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे 600 किलोमीटर नंतर. चला जरा आता फोटो सेशन वगैरे करतो इथे आणि मग डायरेक्ट हॉटेलवर. हॉटेल बघा खाली आहे आणि थोडासा ऑफ रोड आहे. अरे बापरे, हळूहळू सिलो. हो गिअर मध्येच ठेवली आहे. कुठून गेला आयशा बाहेरून. अरे हळू कसं सोडली ते घपकन जातीये. नको दाम, मला पाय टेकतायत की. कुठलं हॉटेल? समोरचा का खालचा? हे आणि हे कुठलं आहे? मग गाडी इथं हे लास्ट. पोचले आता हॉटेल रूमवर आणि बघू शकता तुम्ही व्ह्यू. आणि हा मागे डोंगर दिसतोय तुम्हाला, बघा किती छान दिसतोय. भारी आहे हॉटेल, एव्हरेज आहे. व्ह्यू वगैरे चांगला आहे पण रूम एवढे काही खास नाही. पण आता आम्ही जास्त शोधत बसलो नाही, हा भेटला त्याच्यात राहिलो. सो चला आता आजच्यासाठी एवढंच. काही कारणास्तव तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला, कारण का इथून पुढचे व्हिडिओ एकदम भन्नाट असणार आहेत. सो तोपर्यंत बाय बाय. दिस इज आतिश शिंदे सायनिंग ऑफ फ्रॉम पटनी टॉप, काश्मीर.